समुद्राच्या लाटा सर्वांनाच मंत्रमुग्ध करतात. सतत बघावंच वाटतं, हळावंसच वाटतं. परंतु या लाटा निर्माण कशा होतात प्रश्नच आहे. सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. समुद्राच्या लाटा निर्माण कशा होतात, काय त्याची कारणं थोडक्यात समजून घेऊया परीक्षेच्या दृष्टिकोनातून. बघा, विविध कारणं आहेत है ना. तर पहिलं कारण कुठलं? वारा. पहिलं कारण वारा है ना. दुसरं कारण आहे सूर्य चंद्र गुरुत्वीय बल, सन मून ग्रॅव्हिटेशनल पूल. तिसरं कारण आहे सिस्मिक डिस्टर्बन्सेस, भूकंपाच्या ज्या हालचाली आहेत त्यातलं चौथं कारण आहे, हे तीन तर कारण पॉप्युलर आहे, चौथं कारण आहे मेटेरोलॉजिकल, हवामानीय. आणि इतर बाकीचे जे आहेत ते म्हणजे शीत उष्ण प्रवाह सीमा असतील, कोल्ड वॉर्म करंट फ्रंट्स असतील, किंवा अंतस्थ लाटा ज्या सागरी लाटा आहेत त्या असतील, त्याची ती कारणं राहू शकतात. आता हे जे आहे हे जे आहे कारण आहेत, या कारणांपासून घडतात कशा लाटा? तर बघा, महत्वाचं काय आहे? डिस्टर्बिंग फोर्स. हे सर्व कारण काय आहेत? काय करतात? फोर्स तयार करतात. कुठला? व्यत्ययाचा. डिस्टर्बिंग फोर्स, व्यत्ययाचं बल निर्माण करतात. आणि व्यत्ययाचं बल निर्माण करून इथे काय करतात? घर्षण करतात, किंवा याला पूल करतात, ओढून घेतात पाण्याला. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय? लाटा तयार होताना दिसतात. आता बघा, पृथ्वी जी आहे है ना, पृथ्वी ही गोल आहे आणि त्यावर पाणी आहे. पृथ्वीचं स्वतःचं गुरुत्वीय बल आहे है ना. अर्थ हॅव इट्स ओन ग्रॅव्हिटेशनल पॉवर. आता जो ग्रॅव्हिटेशनल पॉवर आहे त्याचं काम काय आहे? तर पृथ्वीच्या भूतलावर वातावरणात जे काय असेल त्याला काय ठेवायचं आहे? इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये, समतोल स्थितीत ठेवायचं आहे. म्हणजेच पृथ्वी गोल आहे तर पाणी सुद्धा असंच राहील, ते वर खाली होणार नाही. म्हणजे असं क्षितिज समांतर राहील. मग असं क्षितिज समांतर राहील, पण हे सगळे लोचे करतात, हे सगळे लोचे करते ना, हे ओढून घेते, आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला काय दिसतात? लाटा दिसतात. म्हणून ह्या सर्व प्रकारच्या लाटांना, ह्या सर्व कारणांमुळे निर्माण होणाऱ्या लाटांना काय म्हणतो आपण? गुरुत्वीय लाटा, ग्रॅव्हिटी वेव्स. ह्या सर्व प्रकारच्या लाटांना काय म्हणतो आपण? गुरुत्वीय लाटा, ग्रॅव्हिटी वेव्स. क्लिअर? ओके. एक एक थोडक्यात समजून घेऊया. बघा, आता पहिलं बघून घेऊया आपण वाऱ्यांमुळे. वारा जो आहे तो समुद्राच्या पृष्ठभागावरून वाहतो. त्याला वाहताना तो काय करतो? पृष्ठभागाला घासल्या जातो. हा पृष्ठभागावरून असा घासल्या जातो. म्हणजेच कुठलं बल निर्माण करतं? घर्षण बल, फ्रिक्शन. मग हे फ्रिक्शन बल म्हणजे इथे फ्रिक्शन झाला आणि पाण्याला ढकलला, फ्रिक्शन झाला, पाण्याला ढकल, तर झूम असा रिप्पल तयार झाला, असा रिप्पल तयार झाला. आणि त्या काय तयार होतात? असे हळू छोटे छोटे असे डान्सिंग हे वेव्स तयार होतात. त्याला म्हणतो आपण स्वेल. त्याला काय म्हणतो आपण? स्वेल. लाटांचे फुगवटे है ना. लाटांचे फुगवटे डेफिनेशन बघा कशी आहे? लो राउंडेड आहे ना, लो राउंडेड, रेग्युलर आहे, रिदम रेग्युलर है ना, रिजेस है ना, अँथरो, रिजेस अँथरो म्हणजे क्रेस्ट अँथरो है ना, ऑफ वॉटर ड्युरिंग अ फेअर वेदर. म्हणजे जिथे हवा चाललेली आहे समुद्रावरून मस्त पैकी, आणि त्या हवेमुळे जे काय असे असे है ना होताना दिसते, हे असे टिकटिक होताना दिसते, त्याला आपण काय म्हणतो? स्वेल्स म्हणतो. आणि स्वेल्स हे हळूहळू मग लाटांमध्ये परिवर्तित होतात. आता ज्या लाटा आहेत, या लाटांची तीव्रता, लाटांची उंची है ना,
या हवेमुळे वाऱ्यांमुळे निर्माण होते, तर वाऱ्यांच्या कोणत्या घटकांमुळे त्याची गती, त्याची उंची, इंटेन्सिटी वाढते ते बघूया. पहिला आहे वाऱ्याची गती, स्पीड ऑफ द विंड. The speed of the wind is deciding the frictional power. ही स्पीड जी आहे ना ती फ्रिक्शनल पॉवर डिसाइड करते आणि त्याच्या आधारावरच जे आहे लाटांची उंची निश्चित होते, है ना. त्यानंतर किती कालावधी करिता, है ना, वाऱ्याचा कालावधी म्हणजे हा वारा त्या पृष्ठभागावरून किती कालावधीसाठी वाहतो. अधिक कालावधीसाठी वाहील तर अधिक लाटा निर्माण होतील. वारा व्हायला थांबून गेला तर लाटा मंदावतील. म्हणजे वाऱ्याचा कालावधी जितका अधिक तितक्या अधिक प्रमाणात लाटा तयार होतील. वाऱ्याची गती जितकी जास्त तितक्या जास्त उंचीच्या लाटा निर्माण होतील. आणि वाऱ्याचा पल्ला, फेच ऑफ विंड, किती पृष्ठभागावर, किती मोठ्या पृष्ठभागावर वारा वाहतो, जितक्या मोठ्या पृष्ठभागावर वारा निरंतर वाहतो, है ना, तितका अधिक काय आहे लाटा निर्माण होतील. गेटिंग द पॉइंट. अधिकाधिक लाटा निर्माण होण्यासाठी मग काय, वाऱ्याची गती अधिक असली पाहिजे, वाऱ्याचा कालावधी अधिक असला पाहिजे आणि वाऱ्याचा पल्ला, ॲम्बिट, हा सुद्धा अधिक असला पाहिजे. आता हा जो आहे वाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या लाटा, this is the common, frequent, regular phenomena of the sea waves. समुद्राच्या लाटा ज्या निर्माण होतात ना त्याचं मुख्य कारण जे आहे तो आहे वारा, विंड ड्रायव्हन वेव्स. ओके. तर अधिकतम उंची याची किती दिसते, 20 मीटर पर्यंत, इतक्या मोठ्या. आणि कशामुळे होत असेल, स्पीड ऑफ द विंड. जितक्या जास्त जलद गतीने वारा वाहेल तितके जास्त आपल्याला दिसेल. दुसरं कारण आहे भरतीच्या लाटा, टायडल वेव्स, है ना. सुनामीला सुद्धा टायडल वेव्स म्हणतात, पण टिपिकली टायडल वेव्स, भरतीच्या लाटा जर बघायच्या असतील तर त्या काय, भरती ओटी दैनिक चक्रामध्ये येतात. सूर्य आणि चंद्र याचं गुरुत्वीय बल आहे आणि हे दोन्ही गुरुत्वीय बल काय करतात, पृथ्वीला ओढतात आपल्याकडे. दे हॅव अ ग्रॅव्हिटेशनल पुल पॉवर. आता सूर्य आणि हे चंद्र जो आहे, हा सूर्य, हा चंद्र आणि पृथ्वी, हा सूर्य आणि चंद्र काय करतात, आपल्याकडे पृथ्वीला ओढतात. मग पृथ्वीला ओढताना काय दिसतंय, पृथ्वीवरचं जो जलपदार्थ आहे म्हणजे पाणी जो आहे त्याला अधिकाधिक ओढल्या जातं आणि त्यामुळे इथे काय तयार होतो, बल्ज. इथे काय तयार होतो, बल्ज तयार होतो. इथे काय तयार होतो, बल्ज म्हणजे फुगवटा तयार होतो, फुगवटा तयार होतो. आता बघा आपल्याला असं दिसेल की हा सूर्य आहे आणि त्याच्याच बाजूला चंद्र असेल किंवा अपोजिट साइडला चंद्र असेल. अशा वेळेला गुरुत्वीय बल सूर्याचं आणि चंद्राचं अधिक वाढतं आणि त्यामुळे तिथे काय येते, उधाणाची भरती येते, म्हणजे अधिक भरती येते, अधिक मोठी लाट निर्माण तयार होते. त्याला आपण स्प्रिंग टाईड किंवा उधाणाची भरती म्हणतो. पण जेव्हा डायगोनली असतं, है ना, असं काटकोनात असतं चंद्र, तर त्यामुळे डिवाइड होते ग्रॅव्हिटेशनल पूल, है ना, ग्रॅव्हिटेशनल पूल डिवाइड होते आणि त्याच्यामुळे जी भरती तयार होते त्याला आपण लघुतम भरती, निप टाईड किंवा भांग मोड असं म्हणतो. क्लिअर. ओके. आता याच्यामुळे सुद्धा आपल्याला समुद्राच्या लाटा निर्माण होताना दिसतात. आता ह्या ज्या ओशन बल्ज आहेत, फुगवटे आहेत, त्याचे आपण काही हे बघून घेऊया. फॅक्ट्स खूप महत्वाचे आहेत. बघा, तरंग लांबी, वेव्हलेंथ जी आहे, दिवसातून 2 वेळा म्हणजे 2 भरत्या 2 ओट्या असं जर पकडलं तर आपल्याला दिसते एका दिवसात जे आहे 24.50 तास जे आहे त्याची तरंग लांबी दिसेल. इतकी मोठी तरंग लांबी, कारण एकच बल्ज तयार होताना दिसतो. आणि सेमी डायurnal म्हणजे अर्ध दिवसाची जर बघितली तर 12.25 तासाची दिसते. त्याचा वेव्ह पिरियड जर बघितला, वेव्ह पिरियड, तर वेव्ह पिरियड म्हणजे काय, तर हे असं इतका मोठा बल्ज तयार होतो किंवा इथे हलकासा बल्ज तयार होतो. बल्ज तयार हा पृथ्वीच्या, हा बघा इतका दिसतोय ना, म्हणजे अर्धा परिघ है ना, हाफ ऑफ द अर्थ सरकम्फरन्स, अर्धा परिघ
है ना, इतका कव्हर करतो. म्हणजे किती? 20 किलोमीटर, 20,000 किलोमीटर. तरंग कालावधी किती आहे? 20,000 किलोमीटरचा आहे. आणि स्पीड जर बघितली लाटांचा प्रवास तर 700 ते 800 माइल्स पर आवर इतक्या जलद गतीनं जाताना दिसतात. दीज आर द रिदमिक. रिदमिक आहे, निरंतर आहे, रिदमिक आहे. दिवसातून 2 वेळा भरती ओटी येणार म्हणजे येणारच. रिदम आहे, बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे मोस्ट रिदमिक वेव्स आर टायडल वेव्स. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघूया तर भूकंपीय सागरी लाटा, सिस्मिक ओशियन वेव्ह, ज्याला सुनामी सुद्धा म्हणतात. याची विविध कारणं आहेत, खूप सारी कारणं आहेत. सिंपल्स आहे, त्यातलं सर्व कारणांचं एकच कारण ते म्हणजे पाण्याखालील व्यत्यय, अंडर वॉटर डिस्टर्बन्स. अंडर वॉटर डिस्टर्बन्स, दिस इज द मेन रिझन. आता कुठकुठली कारण आहेत बघा. भूकंप, भूकंप जर झाला तर झटका बसतो. झटका बसताना कंपन निर्माण होतात, सिस्मिक वेव्हज निर्माण होतात. त्या पाण्याला काय करतात? डिस्टर्ब करतात, पुश करतात. त्याच्यानंतर लँडस्लाइड झाली असेल, पाण्याखालील भूस्खलन झालं असेल, लँडस्लाइड, तर लँडस्लाइडमुळे पाण्यामध्ये हालचाल होऊन जाते. किंवा भूकंप, ज्वालामुखी फुटला, भूम फुटला तर त्याची कंपन निर्माण झाली. कंपन निर्माण झाली तर पाण्याला हलवलं ना त्याला. आता पाण्याला तुम्ही हाताने हलवा तरी खडखड खडखड वाटते, है ना. आणि त्याच्या पिटुकला एवढूसा, है ना, डक ठेवा तर तो बिचारा होते की नाही. तर आता आपण हाताने हलवल्यावर एवढा, तर ज्वालामुखीनं हलवल्यावर मग त्यानंतर उल्कापात, मेट्रोराइट इम्पॅक्ट एवढा मोठा पडला असा वरून आकाशातून, है ना, दगड तर भूम, बरोबर आहे. त्याच्यामुळे मोठ्या लाटा निर्माण होतात. ह्या कशा आहेत? ह्या अचानक. टायडल वेव्स कशा आहेत? रिदमिक. आणि ह्या कशा आहेत? अचानक, सांगून ये नाही. उल्कापात सांगून येतं का मी पडीन? खैर आता आपल्याला खूप माहित आहे म्हणून आपला लावून ठेवलाय टेलिस्कोप, है ना. आणि ते शोधत राहते भाव कोण येणार येणार येणार. मग जो येणार ना जमला नाही तर हा आपण मरणार आधीच माहित रे. ठीक आहे. तर अचानक आहे, अचानक. आता वरचा उल्कापात आपण पाहतो, पण इथला भूकंप आतमधला पाहतो का? नाही, ते काय माहित नाही होत. असो, तर अचानक म्हणून काय शब्द आहे? अचानक निर्मिती होते. तिथे टायडलला रिदम आहे, इथं रिदम नाही. आकस्मिक बळ, अब्रप्ट फोर्स निर्माण होते. आकस्मिक, अचानकच निर्माण होऊन जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला वेव्हज येताना दिसतात. ह्या वेव्हज इतक्या मस्त आहेत, है ना. ओपन सी मध्ये वाटतच नाही का काही झालं. मस्त बोट आपली आणि बाकी समुद्र किनाऱ्यावर तुफान, है ना, असं आपल्याला दिसतं. डिटेल मस्त पाहून घेऊ कधीतरी. तरंग लांबी किती असते? तर 150 माइल्स. तरंग लांबी जी आहे वेव्हलेंथ ही 150 माइल्सची आपल्याला इथे दिसून येते. ठीक आहे. त्याच्यानंतर हवामान सुनामी, हा फार कमी म्हणजे कारण ऐकलेलं असते. त्याला मेटिओ सुनामी म्हणतात. मेटिओ सुनामी हवामानामुळे, हवामानामध्ये बदल झालाय. जसं स्क्वॅल, झंझावात असेल, घूर्णवात असेल, टोर्नॅडो, थंडस्टॉर्म, वादळ असेल, फ्रंटल पॅसेज असतील म्हणजे इकडे असेल कोल्ड करंट आणि इकडे असेल वॉर्म करंट, असा असा असेल. आणि मग त्याच्यामध्ये इथं होते खतरनाक जुगाड, है ना. ते डिटेलमध्ये आपण पाहू क्लायमेटॉलॉजी मध्ये. त्यानंतर उष्ण कटिबंधीय वादळ, ट्रॉपिकल सायक्लोन्स आहेत. वातावरणीय गुरुत्वीय लहरी, अटमॉस्फेरिक ग्रॅव्हिटी वेव्हज, अभिसारी प्रणाली किंवा कन्व्हेक्टिव्ह वेव्हज, म्हणजे पृथ्वी आहे ते इथं है ना मस्त शेकल्या जाते विषुववृत्तावर. इथून हवा वर जाते बाबा, इथं खाली जाते, इथून हवा वर जाते. असं जे कन्व्हेक्टिव्ह करंट्स होतात त्याला म्हणतो आपण अभिसारी. डिटेलमध्ये नंतर पाहू आपण. आता ह्या सगळ्यामुळे काय होते? वातावरणात काय होते? खळखळ आग गजब. वातावरण मध्ये माहोल बनते. काय होते? वातावरणामध्ये माहोल बनते. आता केवळ वातावरणात माहोल बनवून होय नाही, त्याला तशी परिस्थिती सुद्धा राहते. कुठली? लोकल टोपोग्राफी कशी आहे, लोकल स्थानिक भौगोलिक स्थिती कशी आहे, म्हणजे नॅरो बे आहे का, शॅलो कॉन्टिनेंटल शेल्फ आहे का, काय स्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मेटिओ सुनामी जो आहे इट इज अ लोकलाइज्ड फेनॉमेना.
लोकॅलाइज्ड फेनामिना. लोकॅलाइज्ड असते, हा पूर्ण जगभर समान याच्यावर नाही है ना, लोकॅलाइज्ड आपल्याला दिसून येते. तर हा पण एक अत्यंत महत्वाचा आहे. याला वेगवेगळे नाव आहेत, त्याच्यामुळे लोकलाइज असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी याला वेगळं नाव आहे. ते मस्तपैकी कुठंतरी पाहू आपण. तुम्ही फक्त सोबत राहा, तुम्हाला मस्तपैकी वेगवेगळे नावं सांगेन. त्याच्यानंतर सागरी स्थिती. सागरी स्थिती म्हणजे समुद्राचं स्वतःच पाणी जर बघितलं तर विषुववृत्तावर आपल्याला असं दिसते जास्त शेकल्या जाते आणि त्याच्यामुळे तिथे काय असते, वॉर्म करंट्स. आणि तिकडे वर गेलं तर तिकडे असते कोल्ड करंट. आता वॉर्म करंट हलके ना कोल्ड करंट जर ते सतत फिरत राहते, इकडे वॉर्म गेला की इकडे कोल्ड गेला, तर हे गायरेज तयार होते, सायकल तयार होते आणि याच्यामुळे वेव्ह तयार होते. सोबतच सागराच्या पाण्याची घनता आणि क्षारता, क्षारतेमुळे घनताही बदलते आणि त्यामुळे क्षारता आणि घनता जर बदलली असेल, कमी जास्त असेल, त्याच्यामुळे याच्यात हलचल होते ना, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी अंडर करंट पास होत राहतात. आणि हे अंडर करंट पास होत असताना आपल्याला काय दिसते, लाटा ज्या आहेत वेव्हज ह्या तयार होताना दिसतात. लक्षात आलं का? एवढं मध्ये डिटेल. प्रत्यक्षात जर बघितलं तर लाटा कशा निर्माण होते कोणाला सांगता येत नाही, पण दिस आर द व्हेरियस रिझन्स. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलं तर सांगता आलं पाहिजे. ओके राईट. मग अभ्यास करता तर अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.